विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवारांची जनसन्मान यात्रा सध्या सुरू आहे। नाशिकच्या दिंडोरीतनं या यात्रेला सुरुवात झाली। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार जिल्हानिहाय दौरा करत महाराष्ट्र पिंजून काढतायत। अजित पवार आज मालेगाव, धुळे आणि जळगावच्या दौऱ्यावर आहेत। अजित पवारांच्या या दौऱ्यामध्ये त्यांना धोका असून धुळ्यातल्या मालेगाव दौऱ्याच्या वेळेला काळजी घेण्याच्या सूचना गुप्तवार्ता विभागाने दिलेल्या आहेत। या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। अजित पवारांच्या या दौऱ्याचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मुकुल, गुप्तवार्ता विभागाने सूचना केल्यानंतर आता अजित पवारांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आल्याचं समजतंय। काय नेमकी या संदर्भातली माहिती आणि दौऱ्याविषयीच्या काय अपडेट्स? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। गुप्तवार्ता विभागाने सूचना केलेली होती अजित पवारांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने त्यासाठी वाढ करण्यात आल्याचं समजतंय। विशेष काळजी घेण्याची सूचना गुप्तवार्ता विभागाने केलेली होती आणि त्यानंतर अजित पवारांना जी सुरक्षा देण्यात आलेली आहे त्यात वाढ करण्यात आली आहे। जनसन्मान यात्रा मालेगाव, धुळे आणि जळगाव मध्ये आज जाणार आहे आणि या अनुषंगाने अजित पवारांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलेली आहे। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत पुन्हा एकदा जोडले गेलेत। मुकुल, अजित पवारांच्या दौऱ्याचे नेमके सध्याचे अपडेट्स काय आहेत आणि त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे त्या संदर्भातली नेमकी काय माहिती? अजिंक्य, आजपासून पुन्हा एकदा अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात झालेली आहे। आताच थोड्या वेळापूर्वी ते नाशिकहून निघालेले आहे। सुरुवातीला मालेगावला जाणार आहे, तिथे माजी आमदार आसिफ शेख यांची भेट घेणार आहे। तिथून पुढे धुळे आणि जळगाव मधल्या अंमळनेर असा त्यांचा दौरा आहे। मात्र या दौऱ्याच्या दरम्यान विशेष खबरदारी घेतली जाणार आहे। आजपासूनच त्यांच्या पोलीस सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। या दौऱ्यादरम्यान काही अलर्ट हा गुप्तवार्ता विभागाकडून पोलिसांना देण्यात आलेला आहे आणि त्यानुसार ही खबरदारी घेतली जाते। आपण बघतो नाशिकमध्ये ज्यावेळेस शासकीय विश्रामगृहापासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली त्याआधी इथे मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। डॉग स्क्वॉड आलेलं होतं, त्याचबरोबर संपूर्ण वाहनं होती त्या वाहनांची तपासणी देखील करण्यात आलेली होती। ताफ्यामधल्या ज्या रुग्णवाहिका आहे किंवा इतर जे वाहनं आहेत त्यांचे बोनेट उघडून तपासणी करण्यात आलेली आहे। पोलिसांकडून त्याची खात्री घेण्यात आलेली आहे आणि तशाच पद्धतीचा बंदोबस्त हा दौऱ्यादरम्यान देखील राहणार आहे। मात्र तो हद्दीनुसार राहणार आहे। नाशिक शहर आयुक्तालयाची जोपर्यंत हद्द आहे तोपर्यंत नाशिक शहराचा बंदोबस्त राहणार आहे आणि तिथून पुढे ग्रामीणचा हद्द राहणार, पोलिसांची तिथे त्यांच्याबरोबर पहारा राहणार आहे। त्यामुळे आजच्या दौऱ्याचं विशेष म्हणजे जिथे जिथे अजित पवार जातील तिथे तिथे पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे। ज्या ठिकाणी त्यांचे मेळावे होणार आहेत, महिलांशी ते संवाद साधणार आहेत, अशा ठिकाणी देखील अजित पवार यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। पोलिसांना अलर्ट आलेला होता आणि त्यानुसार पोलिसांकडून ही खबरदारी घेतली जात आहे। ठीक आहे मुकुल, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। दौऱ्याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।